भीतीचं पण वातावरण निर्माण झालेलं आहे, कारण एका सरपंचाची हत्या होती। बीड जिल्ह्यामध्ये जे प्रकार घडत आहेत त्याची मी काल पण आपल्या माध्यमातून निंदाच केलेली आहे आणि त्याचा निषेधही केलेला आहे। बीड जिल्हा मी काल पण बोललेलो आहे की बिहार होतोय का काय, आता त्याच्यापेक्षा असं बिहारवाले म्हणतील की बीड करता का काय, अशी परिस्थिती एवढी वाईट बीडची करून ठेवलेली आहे। बीडमध्ये कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही आहे। काल जो प्रकार घडला तो दुपारी 3 वाजता मस्साजोगचे सरपंच यांना किडनॅप केलं गेलं, त्यांना किडनॅपिंग करून त्यांना टॉर्चर करून मारलेलं आहे। आणि त्यांच्या मी मगाशी माध्यमाशी बोलताना दाखवताना सुद्धा दाखवलं की त्याचा जो मीडियाशी त्याचे फोटोग्राफ्स आलेले आहेत, ह्या फोटोग्राफ्समध्ये क्लिअरली दिसते की त्याच्या डोळ्यावर जखमा आहे, तर डोळे काढायचा प्रयत्न केलेला आहे। त्यांचा जी आहे ती कपाळावरती निशाणी आहे आणि आणखी PM झाले नाही आणि लोकांची भावना तीव्र आहे। मी मस्साजोग परिसरातील सर्व केज तालुक्यातील सर्व जनतेची जी भावना आहे की आरोपीला अटक झाली पाहिजे। त्याचं कारण असं आहे की हे जी आरोपी आहेत यांच्यावर मागच्या जी घटना घडली काल त्याच्या अगोदर 2 दिवसापूर्वी खंडणी मागण्यासाठी आले म्हणून गुन्हा दाखल होतो आणि त्यांची मागणी होती की खंडणीसाठी आले, दाबदडप केलं, मारहाणीचे व्हिडिओ पण होते, पण पोलीस प्रशासनानं त्याच्यावर थातूरमातूर गुन्हा दाखल केला आणि त्यांना कोर्टात प्रेझेंट केलं आणि कोर्टाने काय केलं तर कोर्टाने त्यांना जामीन दिला। जामीन झाल्याच्या नंतर केज पोलीस स्टेशनचे PI एक पाटील नावाचे त्या आरोपीसोबत होते आणि आरोपीसोबत असताना त्यांना घेऊन ते फिरत होते आणि त्याच्यानंतर 3 वाजता या सरपंचाला उचललं जात आहे। म्हणजे याच्यामध्ये पोलीस प्रशासनाची साथ आहे का, हात आहे का, अशी शंका माझ्यासारख्या एका लोकप्रतिनिधीला येते। कारण त्याचं कारण असं आहे की ही घटना घडल्याच्या नंतर दुपारी काल 4 वाजण्यापासून मी SP-ना फोन करत होतो, पोलीस SP-ने मला रिस्पॉन्ड केला नाही। कालही मी सांगितलेलं आहे, रेकॉर्डली आहे, माझ्या स्वतःच्या फोनवरून मी फोन करत होतो, माझ्या PA-च्या फोनवरून त्यांना मेसेजेस केलेले आहेत, मेसेज केली ही माझ्याकडे पूर्ण रेकॉर्ड आहे, तरी पण त्यांनी रिस्पॉन्ड दिला नाही। ज्यावेळेस रात्री घटना घडली की ज्या या गावातील लोकांनी तीव्र त्यांच्या भावना होत्या, त्यांच्या भावनाची सुद्धा कदर केली पाहिजे, कारण माणुसकीला काळिमा फासणारी घटना या तालुक्यात घडली बीड जिल्ह्यामध्ये माझ्या। त्या घटनेचा निषेध म्हणून लोक गाडी रस्ता रोको करत होते त्यावेळेच्या घटनेला। मग त्यावेळेस रात्री मला 11 साडे11ला SP-चा फोन परत आला। मला वाटतं आदरणीय आमच्या सुप्रियाताई सुळे पण त्यांना बोलल्या, त्याच्यानंतर SP-ना मला बोलावंसं असं वाटलं, तरी मी त्यांचा मला फोन आला नाही, मीच त्यांना परत रात्री फोन केला आणि मग रात्री 3 वाजेपर्यंत मी त्यांना बोलत होतो। मी त्यांना एकच विनंती करतोय, परत विनंती करतोय की आरोपीला अटक करा। त्यांच्याकडून आरोपीला अटक करताना मला त्यांच्याकडून सकाळी माहिती कळाली की 2 आरोपी अटक केलेले आहेत। त्याचे नाव काहीतरी एक केदार आणि चाटे नावाचा मुलगा आहे असं कळतंय, पण या 2 आरोपीला अटक करून मुख्य आरोपी पळवून लावायचा आहे का हा जो आरोपी जो कोण मुख्य असेल त्याच्या पाठीमागे सुद्धा धाराशिव जिल्ह्यातलं कुठलं कनेक्शन आहे का, त्याचं कनेक्शन पुणे लाईनशी आहे का? कारण धाराशिव जिल्ह्यातला परांडा का भूम तालुक्यातला एक कुणीतरी नावाचा व्यक्ती आहे, तो पण तिथं आला होता असं आता अधिकृत मला ही पूर्ण माहिती नाही, मी इकडे सेशनला असल्यामुळे, पण मला कळते की तो एक गुंड इथं येतोय आणि बऱ्याच गोष्टी इथं कामं करतो। मग त्या गुंडाचे ती जी आमच्याकडे दहशत पसरवित आहेत त्याची सुद्धा तपासणी केली पाहिजे। जो कोण व्यक्ती आहे त्या व्यक्तीवर पूर्ण कठोर कारवाई झाली पाहिजे, ही माझे बीड जिल्ह्याच्या खासदार या नात्यानं प्रशासनाला मागणी आहे। पण प्रशासन त्या बाबतीत काही कारवाई करत नाही आहे, याच्यामुळे प्रशासनावर लोक चिडून आहेत। आज जवळपास 3 ते 3:24 आणि आत्ता जवळपास 6 वाजलेत, म्हणजे 15 तास, म्हणजे 27 तास होऊन गेलेले आहेत की 27 तासात सुद्धा यांच्याकडनं कुठली म्हणजे ही झाली नाही आहे। लोक तपाशी रोडवर पूर्ण केज तालुका बसलेला आहे, तरी त्या लोकांची कुठली काळजी नाही आणि पोलीस यंत्रणा आम्ही तपास करतोय, आम्ही त्याला अटक करतोय। मला SP-ने सांगितलं होतं की आम्ही दुपारी 3पर्यंतचा आम्हाला वेळ द्या, तर लोकांची भावना अशी होती की नाही आम्ही 9पर्यंतचा देतो। लोकांना पण मी समजावून सांगितलं होतं की ठीक आहे, प्रशासनाला आपण थोडी मदत करूयात, वेळ देऊयात, तरी प्रशासनानं 3 वाजले, आता 6 वाजले, तरी पण आणखी काही म्हणजे प्रगती झालेली नाही आहे। आम्ही अटक करतो आणि कळालेली माहिती अशी आहे
ती खात्रीशीर असेल की नाही मला नाही सांगता येणार, पण पोलिसाच्या समोर आरोपी पळून जातात, गाडीत फोन ठेवतात, गाडीत कॅश होती असं कळतंय. मग गाडीत कॅश किती होती, कोणची गाडी त्यांना सापडली, हे मीडियाला तरी खुलेआम का सांगत नाहीत? पोलीस यंत्रणेनं हे मीडियाला सांगितलं पाहिजे की आम्हाला हे 2 आरोपी कुठे सापडलेत, त्यांच्यासोबतले कोण कोण पळून गेलेत, या 2 आरोपींची तुम्ही रिमांड घेतली का, त्यांना तुम्ही FIR त्याच्यावर लॉन्च करून त्याच्यानंतर ती कोण आरोपी होते हे मारायला ह्याची चौकशी केली का? कारण तुम्हाला जर पहाटे 4 वाजता ते सापडलेत असं कळतंय, तर आता 12, 14, 15 तास होऊन गेले, तर 15 तासात या आरोपीने तुम्हाला काय कबुली दिली ही तुम्ही मीडियाला सांगितली पाहिजे. आणखीही मीडियाला 15 तासात पोलीस का सांगत नाहीत, ह्याच्या पाठीमागं कोण आहे ह्याचा तपास लागला पाहिजे. मी कालपासून म्हणतोय की याच्या पाठीमागचा तपासातला म्हणजे तपासात एक कळ पाहिजे याच्या पाठीमागं कोण आहे, याचा करता धरता कोण आहे. करता धरता कोण आहे असं तुम्ही म्हणताय? बीड जिल्ह्यातीलच आहे की दुसऱ्या जिल्ह्यातील करता धरताय? कारण तुम्ही आता धाराशिव जिल्ह्याचा उल्लेख केला होता. नाही, धाराशिव जिल्ह्यातील एक व्यक्ती त्या मारामारी जी आदल्या दिवशी झाली किंवा त्या ह्यांच्यावर खंडणी मागायला आला त्याच्यासोबत होता असं कळतंय. त्याचं नाव, त्याचा पत्ता पूर्णही मला कळत नाही. आणि असं मी आता ऑफिशियली काही माहिती असू शकते, पण मी पूर्ण उघडं करून सांगतोय की ते पुण्या लाईनला सुद्धा त्यांची जी पुण्याची काही जी हे ह्याच्यात आहे ती पुणे लाईनला सुद्धा ह्याचं कनेक्शन जुळतंय असं कळतंय. मग याच्यात राजकीय वजन जर त्यांच्यावर गुन्हा दाखल होत होता, ज्या दिवशी ही घटना घडली काल 9 तारीख होती, 9 तारखेला ही घटना घडली. त्याच्या अगोदर 7 या 8 तारखेला जी घटना घडली होती त्या पवनचक्कीच्या जे ऑफिसेसवर जाऊन त्यांनी मारामाऱ्या केल्या, त्यांना खंडणी मागितली. त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टीला मग पवनचक्कीवाले ते पण जबाबदार आहेत का? ज्या मेन कंपन्या त्या कंपन्याला सुद्धा आरोपी केला पाहिजे याच्यात. कारण मेन कंपनीचे जे लोक आहेत, CEO असतील त्यांचे कोण, हे सुद्धा काय करतात, काही गुंड तेच पाळतात. ते गुंड आमच्या शेतकऱ्यांना मारतात, शेतकऱ्यांच्या शेताचं अतोनात नुकसान केलं जात आहे, शेतकऱ्यांची संमती घेतली नाही, बऱ्याच गावात NOC घेतली जात नाही, ते टावर उभे केले जातात. हे कशासाठी चाललंय? कुणाचा आर्थिक व्यवहार कुणाच्या घरी जातो ह्याची चौकशी कराय. माझी आज गव्हर्नमेंटला मी पत्र दिलंय. मी ज्या संसदेचा सदस्य म्हणून आहे, ज्या सभागृहात मी काम करतोय, तिथं मी आज सेक्रेटरीला CBI चौकशी या गोष्टीची झाली पाहिजे असं मी पत्र आता दिलेलं आहे आणि त्या पत्राची कॉपी मी आपल्याला सर्वांना देतो. राजकीय वाटतं की हायलाइट होतं जी पवनचक्कीचं नेक्सस कोणत्याही गावात किंवा हे ज्या प्रकाराने हे झालं त्याला तुम्ही कसं हायलाइट करतात आणि नेमकं काय झालं? पवनचक्की हा विषय बीड जिल्ह्यामध्ये बऱ्याच दिवसापासून चालू आहे, पण आता आमच्या केज तालुक्याकडे ती सरकतोय, थोडा पश्चिमेकडून पूर्वेकडे जातोय आणि पूर्वेकडून त्याला दाब होतंय. असं म्हणजे ती पूर्व पश्चिम चाललाय रस्ता त्याचा. आता आम्ही केजपर्यंत आलो आणि केजपर्यंत आलं की ते बऱ्यापैकी आम्हाला तिथं त्याचं आता आमच्या तालुक्यावर म्हणजे माझा होम पिच, माझा तालुका ही केजच आहे. आणि त्या केज तालुक्यात तसा विचार केला तर हे जे सरपंच एक्सपायर झाले, ज्यांना मारलंय, एक्सपायर म्हणजे सॉरी, ज्याला मारलेला आहे, मर्डर ज्यांचा झाला आहे, ते सरपंच ज्या गावचे, ते गाव माझ्या स्वतःच्या जिल्हा परिषद गटामध्ये मी ज्यावेळेस 17ला निवडून आलो त्या गटातलं ते गाव आहे. म्हणजे मला त्या मतदार असणारं ते गाव आहे, त्या गावात झालं. म्हणजे माझ्या होम पिचला ही घटना घडते. तो एकदम चांगला कार्यकर्ता होता, सोजळ असा, 40 वर्षे 35-40 वर्षे वय आहे, एवढा यंग जनरेशनचा मुलगा. मागच्या 5 वर्षापूर्वी त्याची पत्नी सरपंच होत्या, ते आता स्वतः सरपंच आहेत. अशा असणाऱ्या व्यक्तीला एवढ्या गोष्टीने दाबलं जात आहे. आणि ह्या पवनचक्कीच्या बाबतीत मग तिथे NOC घेतल्या पाहिजेत. आता बघ शेजारी गाव आहे, विडा आहे, आणखी देवगाव आहे, असे काही जे गाव आहेत त्या गावांना तिथं काम चालू आहे, तिथे NOC घेतलेलं नाहीत असं मला काही सरपंच सांगतात आणि कामं चालू आहेत. नाही, पण या सगळ्यांमध्ये मी म्हणता CBIची चौकशी व्हावी, पण अतिशय बलाढ्य नेते बीडमध्ये आहे. धनंजय मुंडे असो, पंकजा मुंडे असो, यासारखे नेते आहे आणि देवेंद्र फडणवीस सध्या मुख्यमंत्री आहे. कायदा आणि सुव्यवस्थित परिस्थिती बीडमध्ये पूर्णतः संपली आहे का? नाही साहेब, तुम्ही ज्यांचे नावं घेतात मला ह्याच्यावर त्यांच्याविषयी काही बोलायचं नाही आहे. मला जे बोलायचं आहे की जर सर्व एवढे जण आहेत तर आज केजमध्ये 15 तास झालं, उलटते का नाही उलटते, एक रात्र गेली का नाहीत गेली, तर परळीमध्ये एकाचं अपहरण केलं. म्हणजे चाललंय काय? परळीत एका व्यापाऱ्याला उचलून नेलं, डायरेक्ट परळीमध्ये त्याला उचलून नेलं. दुबे नावाचा, अमोल दुबे नावाचा जो मुलगा आहे त्याला उचलून नेलं आणि त्याला किडनॅपिंग केलं आणि पार पोलीस स्टेशनला जमाव जातोय. म्हणजे कायदा वसो, हे जर सर्व बलाढ्य नेते आहेत असं तुम्ही म्हणताय, तर मग बलाढ्य कार्यक्रम कसा व्हायला आहे? ही किडनॅपिंग का होती? तर हा सुद्धा विषय मला त्या गोष्टीत म्हणजे हा जो विषय होता की देवेंद्र फडणवीसजी मागच्या काळात ज्यावेळेस ही घटना घडायला 2 वर्षापासून आमचा जिल्हा, ज्या 2 वर्षात जेवढे गुन्हे दाखल झालेत, म्हणजे मर्डर असूत, हाफ मर्डर असूत,
म्हणजे रेप प्रकरण असो, जे एवढे अवैध धंदे असो, रेती असो, गुटखा असो, मटका असो, एवढे जेवढे जे प्रकरणं होत आहेत ते बीड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक गुन्हे होतात आणि त्याच्यात एखादा असणाराला बी फसवलं जात आहे, नसणाराला गोवलं जात आहे, अशी परिस्थिती या बीड जिल्ह्यात झाली. मग हे असं का होतं आहे याची चौकशी केली पाहिजे. फडणवीस साहेब मागच्या काळात गृहमंत्री यात्रा झालं आहे, आज तर CM आहेत. आज CM असताना त्यांनी केलंच पाहिजे असं माझं म्हणजे स्पष्ट मत आहे. आणि मला सर्वांना एक विनंती करायची की या सगळ्या गोष्टीमधून आपण काळजीपूर्वक जर नाही केलं तर मग हे काय चाललंय, कुठं काय आमचा जिल्हा कुठं नेऊन ठेवायचा हेच कळत नाही. सक्षम अधिकारी तुमच्या जिल्ह्यासाठी पाहिजे. नाही, माझी एकच मागणी आहे की ज्या SPनी या प्रकरणाकडे कुठेही गांभीर्याने बघितलेलं नव्हतं. SP साहेब, याच्या अगोदरचे SP, आत्ताचे आलेले SP, याच्याकडे पोलीस यंत्रणाचं बिलकुल या गोष्टीवर 1% त्यांचं नियंत्रण राहिलं नाही. पोलीस यंत्रणेचं त्याच्यावर नियंत्रण नाही. आणि दुसरी माझी मागणी की ह्या SPंना तात्काळ तुम्ही बदला, एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जे आमचे PI ज्या गुन्हेगारांनी किडनॅपिंग केले त्याच्याबरोबर किडनॅप करायच्या अगोदर हे अर्धा तास त्या गुन्हेगाराबरोबर तो PI आहे, पाटील नावाचे PI. मग याला तुम्ही का त्याचं निलंबन अगोदर करा. जर आरोपी बरोबर हा PI आहे त्याचं निलंबन होत नसेल किंवा ह्याच्यावर कायच होतं मग तर ते आम्ही कुठल्याही म्हणाले तुम्ही आरोपी पकड. तुम्हाला जर आरोपी पकडायला वेळ लागतोय ना तर ज्या आरोपी बरोबर गुन्हा करताना हे PI होता त्यांचं अगोदर निलंबन करा. त्याच्यानंतर बाकीचे पुढचे विषय लोक समजून घेतील. तुम्ही कुठल्या तुमच्या अधिकाऱ्यावर कारवाई करणार नाहीत. मग कुठल्या मग या लोकांना तुम्ही पोलीस यंत्रणेची साथ आहे असं वाटतंय मला कधी कधी. ओके, थँक्यू. वेगळा प्रश्न महत्वाचं सर, एकच मिनिट तुमचं व्यवस्थित झालं घ्या सर. तुमच्या पक्षातील अनेक खासदार हे अजित पवार यांच्या संपर्क काही गाठीभेटी झाल्याचं समजतंय, त्याच्यामध्ये तुमचंही नाव येतं आहे. काही वृत्तपत्रामध्ये काही खासदारांचे नावं आले, त्यांचा पक्षप्रवेश झाला आहे. याबद्दल तुमचं काय मत आहे, नक्की याच्यामध्ये किती तथ्य आहे? आपण जे विचारलं की काही खासदारांचा पक्षप्रवेश झाला आहे, नाही पक्षप्रवेश होणार आहे अशा बातम्या छापतात. ठीक आहे. म्हणजे माझ्या ऐकण्यात चुकलं का तुमच्या बोलण्यात चुकलं माहीत नाही, पण मी ऐकलं की तुम्ही असं बोलला. पण असं जर कुणाला कळलं, एखाद्याला एखादी गोष्ट कळली की असं आमच्या पक्षात चाललं आहे आणि असं गेलं आहे, तर समजा आम्ही तुम्हाला कळलेली माहिती आम्हालाही थोडी सांगा. माझंही नाव येते. आम्ही 8 लोक आहोत. आदरणीय सुप्रियाताई आणि अमोलजी कोले हे दुसऱ्यांदा आहेत. आदरणीय सुप्रियाताई आता जो 5व्यांदा 4थ्यांदा आलेले आहेत, सिनियर लीडर म्हणून आमच्या ते काम करतात. आणि आम्ही बाकी जे 6 जण आहेत ते न्यू कमर्स आहेत. त्याचे 2 जण आमदारमधून आलेले आहेत. आम्ही जिल्हा परिषदेच्याच गाड्या वाजवून आता पहिल्यांदाच खासदार म्हणून झालो. आम्हाला असं कुठं कधी वाटलंही नाही. आमच्या सगळ्यांना आम्ही इंटरनल चर्चा करतो आहे की तुला कुणाचा फोन आला का, तर ठीक आहे बोलले असतील कुणी. बरं, कुणाचा एखाद्याचा फोन आला, मला जर म्हणाल आणि मला जर कुणी सिद्ध करून दिलं, बजरंग सोनवणेचं नाव आहे असं बोललात, मग त्याचं उत्तर अगोदर देतो की जर कुणी सिद्ध करून दिलं की मला या विषयाचा या माणसाचा फोन आला तर आपण जी म्हणाल ती एक माझं पूर्ण होऊ द्या की आपण जे म्हणाल ते राजकीय मी म्हणजे काय करेल, राजकीय शिक्षा भोगायला तयार. एक गोष्ट आहे, मला कुणाचा फोन आला नाही आणखी तरी आत्ता या क्षणापर्यंत. आता उद्या काय होतं मला कुणाचा आला तुम्ही बोलणार का, बोलणार नाही. आदरणीय अजितदादा सुद्धा आमचे नेते होते, त्यांच्याबरोबर आम्ही काम केलं आहे. आदरणीय साहेबांचे ते जवळीक आहेत आणि साहेब तर आमचं दैवत आहे. पण या गोष्टीला कुठंही आधार नाही आहे. अशा गोष्टी मीडियात काय येतात मला माहीत नाही. मला कुणी केला नाही. आमच्याही कुणी लोकांना कुणी जर संपर्क केला असेल तर ती संपर्कसुद्धा म्हणजे असा प्रवेश वगैरे वगैरे म्हणून नाही. काय चाललंय, कसं आहे, हाय हॅलो असं झाला असेल, मला असं कुणी म्हणलं नाही. मला काही त्याच्याकडे माहिती माझ्याकडे नाही आहे आणि असं काही होणार नाही. तुम्ही एक लक्षात ठेवा, आमची पार्टी, आमची आयडेंटिटी जी आहे ती सेपरेट आहे. आमची आयडेंटिटी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आहे. त्या आयडेंटिटीवर आम्ही काम करणारे 8चे 8 खासदार आहोत. आता मला विधानसभेतले तिथले सगळ्यांचे परिचय म्हणजे असला तरी त्यांच्यावर बोलण्यापेक्षा मी आज इथं सांगतो की 8च्या 8 खासदारामध्ये सुप्रियाताईपासून माझ्यापर्यंत सगळे कुणीही कुणाच्या संपर्कात असो की नसो कुठेही जाणार नाही. एकच पार्टी आमची, एंटायर पार्टी, सगळे आम्ही एक आहोत. ऑल द थँक्यू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.